मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अधिराजचे आई बाबा राजावाडीतील अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेले असतात. तेव्हा आई प्रार्थना करत असते की आता लवकरात लवकर माझ्या लेकराच्या आयुष्यामध्ये एखादी साथीदार येऊ देत, जी त्याला खूप जीव लावेल, त्याची काळजी घेईल. तेव्हा राजचे बाबा म्हणतात की अगं, अंबाबाईला किती कामाला लावशील? तेव्हा आई लगेच अंबाबाईसमोर तिच्या नवसाचं नारळ ठेवते आणि आईचे आशीर्वाद म्हणून देवी आईसमोरील काही फुले आणि माईंनी जयदीप गौरीसाठी जो धागा आईच्या चरणाशी ठेवलेला असतो तो उचलते आणि म्हणते की तुझ्या दारात मी लवकरच परत येईन, ते पण लेकासोबत सुनेला घेऊनच. तर दुसरीकडे अचानक खूप मोठं वादळ येतं. नित्या ईशानला फोनवर सांगत असते की काहीही करून मला इथून बाहेर पडायचंच आहे. तर ईशान विचारतो, नित्या, तुला नक्की कुठे जायचं आहे ते तरी सांग. आणि त्याच वेळेला मोठा चमत्कार होतो. वाऱ्यामुळे आमगावच्या प्रोजेक्टचा कागद उडून नित्याच्या हातावर येऊन पडतो. तेव्हा नित्याला मोठा धक्का बसतो. तर ईशान विचारत असतो, नित्या, अगं सांग ना, कुठे जायचं आहे? तर नित्या बोलून जाते, आमगावला. तेव्हा ते ऐकून ईशान खूपच खुश होत म्हणतो, आमगावला? अरे वा, म्हणजे तू तिकडे जाण्याचा निर्णयसुद्धा घेतलास का? पण मी तर खूप खुश आहे. थँक्यू सो मच. मी लगेच तिकडे येतो. ही बातमी ऐकून ना तुझी आई किती खुश होईल तुला माहिती तरी आहे का? ट्रस्ट मी, तुलाही आमगाव खूप आवडेल. मी लगेच पॅकिंग करायला घेतो. म्हणून आता ईशान फोन ठेवतो. तेव्हा नित्या विचार करत असते की मी आमगावला जाण्यासाठी तयार झाले. माझ्या तोंडून अचानक आमगाव कसं निघालं? काय होतंय मला हे कळतच नाही. तसंही मला या घरातून बाहेर पडायचंच आहे ना, त्यासाठी मी जाईन आमगावला. तर दुसरीकडे अधिराजच्या आईचं लक्ष माईंकडे जातं. त्या माईला विचारतात, काय गं मावशे, हे असं देवीकडे पाठ करून का बसली आहेस? तेव्हा माई म्हणतात, तिला माहिती आहे मी तिच्याकडे पाठ करून का बसले ते. तेव्हा आई म्हणते, ठीक आहे, मग हा देवी आईचा प्रसाद तरी घे. तेव्हा माई म्हणतात, नाही, जोपर्यंत माझे जयदीप गौरी परत येत नाहीत ना, तोपर्यंत मी तिचा कुठलाच प्रसाद नाही घेणार. तर आबा आईला म्हणतात की थांब, तुझ्याशी बोलण्याच्या नादात ना माझा मोबाईल आतमध्येच विसरला. म्हणून आता आबा पुन्हा आतमध्ये जातात. तेव्हा आई माईंना विचारत असते, काय गं, जयदीप गौरी कोण आहेत? तर माई खूप रडू लागतात. तेव्हा आई विचारते, काय गं मावशे, माझं काही चुकलं का? तर माई रडतच म्हणतात, नाही गं, तुझं नाही तर माझंच चुकलं. माझ्या चुकीमुळे माझे जयदीप गौरी माझ्यापासून दूर गेले. तेव्हा आई विचारत असते, काय गं, आहेत तरी कुठे तुझी लेकरं? माई सांगतात, माहिती नाही, मी रोज देवीला साकडं घालते. असं वाटतं माझ्या दारात येणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये माझा जयदीपच असेल. ते जाऊ दे, पण तू कुठून आलीस? तुला लेकरं किती आहेत? तेव्हा राजची आई सांगते, मला 2 लेकरं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. तेव्हा माई विचारतात, तुझा लेक तर खूप मोठा असेल ना? त्यावर आई सांगते की हो, खूप मोठा आहे. अधिराज नाव आहे त्याचं. मी तर लाडाने त्याला राजा असं म्हणते. एकदम राजबिंडा आहे बघ. तर ते ऐकून माई म्हणत असतात, तुझा लेक असेल राजबिंडा, पण माझा जयदीप ना लाखात एक आहे. तेव्हा आई विचारते, आहे कुठे तुझा जयदीप? आणि ते तुला कधी भेटायला येत नाहीत का? तेव्हा माई सांगतात, नाही ना, मी तर दुसऱ्यांच्या लेकरातच त्याला शोधत असते. त्याच वेळेला आबा तिथे येतात. त्यांच्या मोबाईलवर राजचा व्हिडिओ कॉल आलेला असतो, कारण त्याला पण देवी आईचं दर्शन घ्यायचं असतं. तेव्हा आई खुश होत आबांना म्हणतात की माझ्याकडे फोन द्या, मलासुद्धा माझ्या राजासोबत बोलायचं आहे. तेव्हा माई कौतुकाने ते सर्व काही पाहत असतात. तेव्हा आई अधिराजला म्हणत असते की इथे ना एक मावशी आहेत, त्या मला म्हणत होत्या की त्यांचा मुलगा तुझ्यापेक्षाही राजबिंडा आहे. त्यांना तुला दाखवते, म्हणजे त्यांनाही कळल कोण राजबिंडा आहे ते, त्यांचा मुलगा की तू. तेव्हा राज म्हणत असतो, मग दे की त्यांच्याकडे फोन. तेव्हा आई लगेच माईंकडे जयदीपचा फोन देतात, परंतु अचानक फोन बंद पडतो. माई म्हणत असतात, हे काय, मला तर काहीच दिसत नाही, पूर्ण अंधार आहे. तर इकडे जयदीपला अचानक कसं तरी होतं. लवली विचारतो, ए राजदादा, तुला अचानक काय झालं? तर अधिराज सांगत असतो, मला तर काहीतरी वेगळंच वाटत आहे. तिकडे कुणाच्या तरी हातात फोन गेला आणि इकडे काळजात एकदम धडधडल्यासारखं झालं. मला आईपासून लांब गेल्यासारखं का वाटत आहे? इकडे मोबाईलचं कनेक्शन तुटलं, परंतु मला आईपासून कनेक्शन तुटल्यासारखं का वाटत आहे? तर दुसरीकडे माई म्हणत असतात, मला माहिती आहे माझे जयदीप गौरी येणार.
ते मला भेटणार आणि एकदा की ते मला भेटले ना तर मी डोळे मिटायला मोकळे. त्याच वेळेला गावातील एक व्यक्ती तिथे येतो आणि म्हणतो, ए पारावरचे मावशे, आता येणाऱ्या जाणाऱ्याला पण तू तुझं जयदीप गौरी पुराण ऐकवणार आहेस का? तर माई म्हणतात, हो, तुला काय करायचं? अरे त्या आमगाववरून माझ्या जयदीप गौरीचं पुराण ऐकण्यासाठीच इथे आले आहेत. चल निघ इथून. तेव्हा तो व्यक्ती लगेच गुपचूप तेथून निघून जातो. तर आई म्हणत असतात, मावशे आता मी पण येते. तर माई म्हणतात, तुझ्या लेकराला जर बघायला मिळालं असतं ना तर खूप बरं वाटलं असतं. आई म्हणते, नंतर कधीतरी. असं म्हणत आता राजची आई तेथून जाण्यासाठी निघते. तेव्हा त्या आबांना सांगत असतात की हिची तिच्या लेकरांवर किती माया आहे ना, पण हिची लेकरं तर तिला अशी वाऱ्यावर सोडून निघून गेलीत. देवी आई हिची खुळी आशा पूर्ण कर ग, म्हणून आता आईसुद्धा अंबाबाईकडे माईसाठी प्रार्थना करत असते. तर इकडे राजच्या घरी जी पाहुणी आलेली असते ती राजचा शर्ट हातामध्ये घेत प्रेमानेच म्हणते, राज आय लव्ह यू, लय 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 लव्ह यू. अरे तुला माहिती आहे ना, आई बाबा आपल्यासाठी चाकडं घालायला राजावाडीला गेलेत. तुला तर सगळं कळूनही न कळल्यासारखंच करतोस. काल रात्री म्हणालास ना की मला माझ्या आईच्या सावलीसारखी बायको हवी. अरे तुझ्या विमलाईला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखतं? आणि म्हणूनच तू डिरेक्टली मला रात्री प्रपोज केलंस, आय लव्ह यू टू. तेव्हा ती राजचा शर्ट हातामध्ये घेत प्रेमानेच त्याच्यासोबत नाचू लागते. तर इकडे नित्याची आई म्हणत असते की थँक्यू सो मच, तू माझ्या डोक्यावरील खूप मोठं टेन्शन दूर केलंस, तू आमगावला जाण्याचा निर्णय घेतलास. तर नित्या म्हणते, काम पूर्ण झाल्यानंतर थँक्यू बोल. तर आई म्हणते, मला माहिती आहे तू काम पूर्ण करशीलच, मी तुला चांगलं ओळखते. आणि हे एक बरं झालं की ईशान तुझ्यासोबत येण्यासाठी तयार झाला. तुम्ही दोघेजण मिळून एकदम छान काम कराल. लग्नानंतर तुम्हाला तर हा बिझनेस सांभाळायचा आहे. नित्या तू खूप लकी आहेस की ईशानसारखा समजून घेणारा नवरा तुला मिळाला. आता हे काम पूर्ण करूनच दोघेजण पुन्हा परत या. तर नित्या म्हणत असते की 2 महिन्यातच मी हा प्रोजेक्ट कंप्लीट करणार. तू त्या बाईशी बोललीस ना, सगळी अरेंजमेंट केलीस ना. तेव्हा आता नित्याची आई लगेच वसुंधरा देवीला कॉल करते आणि माझी मुलगी नित्या अधिकारी या प्रोजेक्टसाठी तुमच्या गावात येणार आहे. प्लीज तिला काहीही कमी पडू देऊ नका असं सांगते. तर वसुंधरा देवी म्हणत असते, हे बघा तुमची मुलगी तीच माझी मुलगी, एकदम दणदणीत मी नित्या दीदींचं स्वागत करते बघा. तर नित्याची आई खुश होत म्हणते की थँक्यू सो मच, आपण सुद्धा आता लवकरच भेटूयात. त्यावर वसुंधरा देवी म्हणतात, कधी पण, आपण तर नेहमी अवेलेबल असतो 24/7. असं म्हणत वसुंधरा देवीसुद्धा फोन ठेवतात आणि खुश होत मनाशीच म्हणत असतात की गावचा विकास होईल तेव्हा होईल, पण आमचा विकास होणार हे मात्र नक्की. तर इकडे राज आणि घरातील सर्वजण शेकोटीजवळ बसत मस्त गप्पा मारत असतात. त्याच वेळेला आई तिथे येते आणि राजच्या हातावर देवी आईसमोरील तो धागा ठेवते. तर लवली विचारत असतो, मावशे आता हे काय? तेव्हा हा तर देवी आईचा आशीर्वाद आहे असं म्हणत आई लगेच तो धागा अधिराजच्या हातामध्ये बांधते. तर राज त्या धाग्याकडे प्रेमाने पाहतच राहतो. तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वसुंधरा देवी अधिराजला सांगत असतात की मॅडमचं एकदम जंगी स्वागत झालं पाहिजे. अधिराज म्हणतो, हो, असं स्वागत करतो ना की जन्मभर त्या मॅडम विसरल्या नाही पाहिजे. तेव्हा जयदीप सगळे पोस्टर हे पाण्यामध्ये फेकून देतो. तर गौरी म्हणजेच नित्या आमगावमध्ये येते. तर माई मोठ्यानेच ओढत म्हणतात की माझी गौरी आली. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.